नमस्ते स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरणामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकवणार आहे, जो टॉपिक 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्याच्या पेपरमध्ये मदत करेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलंकार हा विषय मी शिकवणार आहे. तर अलंकार काय असतं? ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीचं सौंदर्य ही ती जे अलंकार परिधान करते त्याच्यावरती अवलंबून असतं, किंवा अलंकारामुळे ती स्त्री जास्त सुंदर दिसते, त्याचप्रमाणे मराठी भाषेमध्ये अलंकार आहेत ज्या अलंकारामुळे मराठी भाषा ही जास्त सुंदर आणि चांगली वाचायला आणि बोलायला वाटते. तर त्या अलंकाराचे भरपूर सारे प्रकार आहेत, पण आपल्याला जे यावर्षी पेपरमध्ये अलंकाराचा जो प्रकार आहे तो आहे, तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला यावर्षी फक्त 12वीच्या पेपरमध्ये अनन्वय, अपनहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास असे फक्त 4च अलंकाराचे प्रकार आहेत. तुम्हाला पेपरमध्ये काय येतं? एक तर अलंकार ओळखायला कोणता आहे ते उदाहरण देणार, त्याच्यावरनं तुम्हाला अलंकार ओळखायचा आहे. आणि दुसरा प्रकार काय की तुम्हाला त्या अलंकारामधलं उपमेय आणि उपमान ओळखायचं असतं. तर उपमेय म्हणजे काय असतं? तर ज्याची तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमेय, आणि ज्याच्या सोबत तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमान. पुन्हा एकदा बोलतोय, ज्याची तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमेय, आणि ज्याच्या सोबत तुलना करायची आहे त्याला म्हणायचं उपमान. तर आपला पहिला अलंकार आहे अनन्वय अलंकार. मी तुम्हाला अनन्वय अलंकार व्यवस्थित पद्धतीने समजवतो. पूर्ण कन्सेप्ट तुमचा क्लिअर होणार, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. एकदम उत्तम पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. याच्या बाहेरच्या पेपरला देखील काही विचारलं जात नाही. थोडक्यात अनन्वय अलंकार काय असतं? या ठिकाणी उपमेय आणि उपमान हे वेगळं नसून एकच असतं. त्यांना असं म्हणायचंय की इथे आपली तुलना ही आपल्या सोबतच केली जाते. म्हणजे काय? एक उदाहरण बोलतो, तुझ्यासारखा तूच, म्हणजे तुझी तुलना ही तुझ्या सोबतच केली. म्हणजे या ठिकाणी उपमेय आणि उपमान दोन्ही कसं आहे? सेम आहे. त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. थोडक्यात आपण उदाहरण वाचूया. आहे ताजमहाल एक जगती, तो त्याच परी. जगामध्ये ताजमहाल एक आहे, आणि त्या ताजमहालासारखा फक्त तोच ताजमहाल आहे, दुसरी कोणती अशी इमारत नाहीये. या आंब्यासारखा गोड आंबा हाच, म्हणजे या आंब्यासारखा गोड दुसरा तिसरा कोणी आंबा नाहीये, हाच आंबा या आंब्यासारखा गोड आहे. तर उपमेय म्हणजे काय असतं? ज्याची तुलना केलीये तो. उपमाने ज्याच्या सोबत केलीये तो. आता कोणाची तुलना केली आहे? पहिल्या उदाहरणामध्ये ताजमहाल, दुसऱ्या उदाहरणामध्ये आंबा. पहिल्या उदाहरणामध्ये उपमान कोणासोबत तुलना केली आहे? ताजमहाला सोबतच. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आंब्याची तुलना आंब्यासोबतच केलेली आहे. म्हणजे या दोन्ही उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान सेम आहे. पहिलं उदाहरण, दुसऱ्या उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान कसं आहे? सेम. म्हणून या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. अजून एक एक्झाम्पल आहे याचं, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, कवी मोरोपंत यांनी अर्जुनाचं वर्णन करताना हे उदाहरण लिहिलेलं आहे. बघा इकडे काय म्हणतात? झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. म्हणजे काय? भरपूर सारी लोक जन्माला आली, भरपूर सारी लोक जन्माला येतीलही, आणि भरपूर सारी लोक आता आहेतही, परंतु बघा, झाले बहु, भरपूर सारे होऊन गेले, होतील बहु, भरपूर सारे लोक जन्माला येतील, आहेतही बहु, आता आहेत पण भरपूर सारे, परंतु या समहा. म्हणजे कवी मोरोपंत अर्जुनाला म्हणतात की तुझ्यासारखा तूच आहेस. या ठिकाणी या उदाहरणाला व्यवस्थित पद्धतीने सांगतो, अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच आहे. म्हणजे या ठिकाणी अर्जुन हे उपमेय आहे, आणि त्याची तुलना म्हणजे उपमान ही अर्जुनासोबतच केली आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून तेच आहे. म्हणून त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. पुढचा अलंकार, पुढच्या अलंकाराचं नाव आहे अपनहुती अलंकार. पुढच्या अलंकाराचं नाव आहे अपनहुती अलंकार.
तर अपरहोती अलंकारामध्ये काय असतं, उपमेयाचा निषेध केला जातो, उपमेयाला हटवलं जातं आणि त्या ठिकाणी उपमानाला लिहिलं जातं. या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित नियम दाखवतो त्याचा. इकडे बघा काय केलं जातं नक्की या अलंकारामध्ये. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलं जातं. आता निषेध करायचा आहे म्हणजे न, ना, नाही असे शब्द नक्कीच या अलंकारामध्ये असतात. मग तुम्हाला कळतं त्यांनी उपमेयाचा निषेध केलाय आणि त्या जागी उपमानच आहे असं त्यांनी दर्शवलेलं आहे. जसं की तुझे डोळे जणू कमळच, म्हणजे काय, तुझ्या डोळ्यांची तुलना ही कमळासोबत केली आणि तुझे डोळे जे आहेत हे जणू कमळच आहेत असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे डोळ्यांना हटवून त्या ठिकाणी कमळ असं म्हणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी उपमेयाचा निषेध केलाय आणि त्या जागी उपमानच आहे असं भासवलेलं आहे. पुन्हा एकदा दाखवतो. हे बघा, हे तुमचं उदाहरण आहे. काय सांगितलं उदाहरण, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील नयन हे नयन नसून कमळाच्या पाकळ्या आहेत. सरोज मतलब कमळ. तर त्यांना काय म्हणायचंय, न हे नयन हे नयन नसून ते कमळाच्या पाकळ्या आहेत. म्हणजे मला सांगा, नयनाची तुलना कमळाच्या पाकळ्यांसोबत केले पण नयनाला तर हटवूनच टाकलं आणि त्या ठिकाणी काय लिहिलं, कमळाच्या पाकळ्या. म्हणजे त्या ठिकाणी कोणता अलंकार होणार आहे, अपरहोती अलंकार. न हे वदन म्हणजे शरीर, तर हे शरीर नसून हा चंद्रमा शरीदीचा गमे केवळ, हे शरीर नसून हा शरद ऋतूमधील चंद्र आहे असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे शरीराला हटवलं आणि त्या ठिकाणी काय लिहिलं, शरद ऋतूमधील चंद्र. म्हणजे तुम्हाला कळतंय या ठिकाणी ज्याची तुलना करायची त्याला हटवलं जातं आणि त्या ठिकाणी उपमानाला लिहिलं जातं, त्याला म्हटलं जातं अपरहोती अलंकार. इथे तुम्हाला ते लिहायचंय. बघा विचारलंय त्यांनी, वरील पहिल्या ओळीमध्ये न हे नयन म्हणजे नयन हे उपमान आहे, नयन हे उपमेय आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये शरीर वदन हे उपमेय आहे. नयनाची तुलना ही कोणासोबत केली आहे, कमळाच्या पाकळ्यांसोबत. आणि वदनाची तुलना ही शरद ऋतूतील कोणासोबत केली आहे, चंद्रासोबत. म्हणजे मला सांगा, पण त्यांनी वाक्यात शब्द वापरलाय न हे नयन, म्हणजे नयन हे नयन नसून कमळाच्या पाकळ्या आहेत. न हे वदन हे वदन नसून तो शरद ऋतूमधील काय आहे, चंद्र आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला उपमेयाचा निषेध केला जातो आणि उपमेय हे उपमानच आहे असं दाखवलं जातं, त्या ठिकाणी अपरहोती अलंकार होतो. पुढचा अलंकार मी समजवतो तुम्हाला. पुढचा अलंकाराचं नाव आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार भरपूर खतरनाक अलंकार आहे. अतिशयोक्ती म्हणजे काय, ज्या गोष्टीवरती कोणाचाही विश्वास बसणार नाही असं बोलणं याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. ज्याच्यावरती कोणाचा विश्वासच नाही बसणार त्याला म्हटलं जातं अतिशयोक्ती अलंकार. असं काही लिहिलेलं असतं जे कोणीही विश्वास ठेवणार नाही. जसं की तुम्हाला सांगतो, जो अंबरी उफरला खूर लागला आहे. अंबरी म्हणजे घोडागाडी असते. घोडागाडीला बांधलेला घोडागाडीला बांधलेला घोडा उफळला म्हणजे उंच उडी मारली आणि त्याचं खूर लागल आहे. खूर म्हणजे त्याच्या पायाचा जो खूर असतो तो खूर लागला आहे. कुठे लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. तर त्यांना म्हणायचंय तो जो खूर आहे तो चंद्रमाच्या बरोबर मध्यावरती लागला आणि मध्यावरती तो खूर लागला म्हणून पृथ्वीवरून तुम्हाला त्या चंद्रावरती आज काय दिसतो,
डाग दिसतो. मला सांगा असं कधी शक्य आहे का? घोड्याने पृथ्वीवरून उंच उडी मारली, ती जाऊन चंद्राला लागली, चंद्रावर त्याचा पाय लागला आणि त्या पायामुळे आपल्याला चंद्रावरती काय दिसतोय? डाग दिसतोय. असं शक्य नाही, याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. म्हणून या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो. अजून एक एक्झाम्पल आहे इथे, हा आहे बघा, हे एक एक्झाम्पल आहे. दमडीचं तेल आणलं. दमडी मतलब एक चमचा, एक छोटासा चमचा. वो जो छोटे बच्चे को दूध पिलाने के लिए चम्मच यूज करते ना, वो वाला चमचा. एका चमचाभर तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं. त्या चमचाभर तेलामध्ये सासूबाईंनी आंघोळ केली, मामाजींनी दाढी केली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. बघा, चमच्यावर तेल होतं, त्या तेलामध्ये सासूबाईंचं अंघोळ झाली, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली आणि तरी पण तेल उरलं आणि ते झाकून ठेवलं. नंतर एक लांडोळ आली. लांडोळ म्हणजे मोर आला. बघा, मोर, आता घरात त्यांच्या मोर येतोय, मोराचा पाय लागला त्या झाकून ठेवलेल्या तेलाला आणि ते तेल खाली सांडलं आणि त्याची ओघळ वाहत 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 गावाच्या वेशीपर्यंत गेली आणि त्याच्यामध्ये उंट पडला आणि तो उंट पोहायला लागला. मला सांगा, एका चमच्यावर तेलामध्ये एवढं काय होईल का? म्हणजे मला सांगा, हे असं काय लिहिलंय ज्याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. म्हणून या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो. पुढचं उदाहरण आहे, पुढचा अलंकार आहे, अर्थांतरण्यास अलंकार. तर अर्थांतरण्यास अलंकार काय असतं? अर्थांतरण्यास अलंकार काय असतो? अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे एक गोष्ट समजवण्यासाठी त्याच अर्थाचं दुसरं उदाहरण देणं, त्याला म्हटलं आता अर्थांतरण्यास अलंकार. एखादी गोष्ट समजावायला त्याच अर्थाचं उदाहरण देणं याला म्हणायचं अर्थांतरण्यास अलंकार. बघूया. कधी तर खग भेने वेगाळले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. आता ही गोष्ट शिक्षकांना मुलांना समजावायची, हा नियम आहे. काय नियम आहे? की कठीण समय येता कोणीही आपल्या कामाला येत नाही. जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं तेव्हा आपल्या कोणी कामाला येत नाही, ते सांगण्यासाठी कवीने हे उदाहरण दिलेलं आहे. एक राजा असतो, तो राजा आपल्या गार्डन मध्ये फिरायला जातो. त्या ठिकाणी एक तलाव असतं, त्या तलावामध्ये सगळे राजहंस नावाचे जे पक्षी असतात ते पोहायला आलेले असतात. आता त्या राजाची एका राजहंस पक्षावरती नजर जाते आणि तो राजा त्या पक्षाला पकडतो. ज्या एका पक्षाला त्याला आवडतो तो पक्षी त्याला तो पकडतो, म्हणजे राजा त्या पक्षाला पकडतो. आता इतके सारे राजहंस त्या बाजूला होते बसलेले, पण कोणत्याही राजहंस पक्षाने या पकडलेल्या राजहंसला वाचवायला कोणी येत नाही. सारे ते पक्षी त्या ठिकाणी काय होतात? उडून जातात आणि हा जो एकटा राजहंस पक्षी आहे तो त्या राजाच्या तावडीला सापडतो. म्हणजे कवीला काय म्हणायचंय की त्या राजहंस पक्षावरती वाईट काळ आलेला, अशा टायमाला बाकीच्यांनी मदत केली पाहिजे होती, पण कोणीही मदत न करता ते त्या ठिकाणाहून पळून गेले. म्हणजे या ठिकाणी असं दाखवले की एका पक्षावरती कठीण समय आला पण त्याला वाचवण्यासाठी कोणीही आलेलं नाही. तर हा नियम समजावायला हे काय दिलेलं आहे? उदाहरण दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी अर्थांतरण्यास अलंकार असं उदाहरण होतं. अजून एक उदाहरण आहे या ठिकाणी, बघा काय आहे? होई जरी संत दुष्ट संग, जरी संतांची दुष्टांसोबत संगत झाली, म्हणजे जरी संगत झाली म्हणजे संपर्क झाला, जरी संतांचा वाईट कर्म करणाऱ्या लोकांसोबत संपर्क झाला, न पावती सज्जन सत्वभंग, तरी देखील सज्जन आपल्यामध्ये असलेला जो चांगले गुण आहेत ते भंग पाहू देत नाहीत. आता मला सांगा, हा नियम आहे. काय नियम आहे? की जर संतांच्या सोबत एखादी वाईट लोक आले तरी संत आपला चांगुलपणा बाजूला करत नाहीत, संत आपले चांगले आचरण बाजूला करत नाहीत.
हा नियम सांगताना कवीने तुम्हाला हे उदाहरण दिलेलं आहे. ते काय म्हणतात, असोनिया सर्प सदा शरीरी, म्हणजे झाला नसे चंदन तो विषारी. चंदन नावाचं झाड आहे, त्या झाडावरती सर्प कायमस्वरूपी असतो, सदा शरीरी. चंदनाच्या शरीरावरती कायमस्वरूपी साप असतो, तरी पण चंदन कधीही नाही होत काय, विषारी. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, चंदन नावाचं जे झाड आहे त्या झाडावरती कायमस्वरूपी साप राहतो. आता साप तर विषारी असतो, तर ते चंदन नावाचं झाड विषारी झालं पाहिजे होतं, तरी पण ते झाड कधी विषारी होत नाही. चंदन हे चांगलंच राहतं. म्हणजे मला सांगा, ज्याप्रमाणे संतांच्या सोबत वाईट लोक आली तरी संत चांगले राहतात, ते सांगण्यासाठी कवीने उदाहरण दिलं. हे असंच आहे, जसं चंदनावरती विषारी साप चढला तरी पण चंदन विषारी बनत नाही. तर तुम्हाला या ठिकाणी सगळे अलंकार व्यवस्थित पद्धतीने समजले असतील. तुमच्या एक्सरसाइज मध्ये हे जे काही तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत अलंकार ओळखायला, बरोबर की नाही, तर हे अलंकार ओळखायला जे उदाहरणं दिलेली आहेत, त्यानंतर उपमेय उपमान ओळखायचा आहे प्रत्येक उदाहरणामध्ये. त्यानंतर या ठिकाणी सिद्धांत आणि विशेष गोष्टी हे नाही पेपरला आहेत कधी. त्यानंतर या ठिकाणी अलंकार कोणत्या प्रकाराचा आहे ते ओळखायचंय. तर इथे बघा, कोणत्या प्रकारचा अलंकार आहे ही वाक्य आणि हे कोणत्या प्रकारचा अलंकार ते आपल्याला भरायचंय, त्याची मी उत्तर बघा इथे लिहून दिलेली आहेत. पहिल्याचं हे उत्तर आहे, दुसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं आहे. तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट कळलेला आहेच. त्यानंतर इथे पण काही अलंकाराची वैशिष्ट्य दिलेत, अलंकाराचं नाव लिहायचंय. इथे अनन्वय अलंकाराचं वैशिष्ट्य हे काय पेपरला येणार नाही, ह्या सरळ सरळ तुम्ही क्रॉस करा, हे काय पेपरला येत नाही. ठीक आहे, अलंकार ओळखायला येतं. त्यानंतर इथे काय अलंकाराचे वैशिष्ट्य आणि तुम्हाला नाव लिहायचं, हे पण पेपरला येत नाही. त्यानंतर हे येतं काय, हे उदाहरण दिलंय. आता कर्णासारखा दानशूर कर्णच, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कर्ण हे उपमेय आहे आणि उपमान पण कर्णच आहे. हे उपमेय आणि उपमान ओळखायला तुम्हाला नक्की पेपरमध्ये येणार, हे नाही येणार. ठीक आहे, हे नाही येणार. तर उपमेय आणि उपमान ओळखायला पेपरला 100% येतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओच्या मदतीने अलंकार हा कन्सेप्ट पूर्णपणे समजायला मदत झाली असेल. तरी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायला नका. थँक्यू.